गोष्ट आहे, पोलिसांचं अभिनंदन त्याच्याबद्दल. फक्त हे सगळ्या बकरी वगैरे पकडलेले आहेत. एक कोकरू राहिलेले आहे, कोकरू. ते कोकरूसुद्धा ताब्यात घ्यावं. आणि हे नंतरचे ताब्यात घेतलेले हे काय मुख्य आरोपी वगैरे नाही, हे प्यादे आहेत. मुख्य आरोपी हा आकाचा आहे. आकाला लवकरात लवकर खुला करावा. जर प्रकरण आपल्याला हे योग्य दिशेने न्यायचं असेल, गुन्हेगारांना खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल, तर मला असं वाटतं की बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे आहेत. सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे. धस साहेब आमचे जे काय बोलतायत ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत. पण जे काही त्यांचं चाललेलं आहे याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सुद्धा बीडमधला हा दहशतवाद बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे. ज्या दिवशी मला वाटेल, आम्हाला असं वाटेल की आज काहीतरी पडद्यामागे वेगळं घडतंय, त्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा या प्रश्नाला वाचा करू. कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही प्रेशर खाली न येता या प्रकरणामध्ये शोध घ्यावा, तळापर्यंत जावं. जी सगळी आरोपी आहेत त्या सर्व आरोपींचा उडबस हे मंत्र्यांच्याकडे होती. त्याचे अनेक पुरावे आहेत. त्यांची जवळीक होती, त्यांच्या घरात वावरत होते. आता हे सगळं होताना ते म्हणतात की माझा संबंध नाही. मी असा आरोप करणार नाही की संबंध आहे का, पण चौकशी झाली पाहिजे, हे मात्र नक्की माझी मागणी राहणार. आरोपीला आता पोलीस कोठडीमध्ये तिथे ठेवलं गेलं आहे. त्याच्याचबरोबर असं कळतंय की राहिलेल्या 3 पैकी 2 जे मारेकरी होते त्यांना पकडलंय, पण अजून स्पष्टपणे कुठं अजून कळालेलं नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबियाची व तसंच महाराष्ट्राच्या सामान्य जनतेची मागणी एवढीच आहे की आता हे जर जबाबदार असतील, हे ज्यांना पकडलं आहे, तर लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कडकच्या कडक शिक्षा झाली पाहिजे. आणि असं धाडस कधी कुणी करू नये या महाराष्ट्रामध्ये, असं एक कुठेतरी प्रथा या सरकारली आणि प्रशासनाली या महाराष्ट्रामध्ये सुरू केली पाहिजे, असे आमच्या सगळ्यांचं मत आहे.